की आज दुपारनंतर म्हणजे 2-2:30च्या नंतर या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक 2:30-3च्या नंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज दुपारनंतर सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज मुंबईकर, पुणेकर, नाशिककर, त्याच्यानंतर कोल्हापूर आणि त्याच्यानंतर घाटमाता कोकणपट्टी ह्या शेतकऱ्यांना म्हणजे रत्नागिरीपासून ते इकडे पालघरपर्यंत या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. म्हणजे आणखीन 2 दिवस म्हणजे 6, 7, 8 म्हणजे आणखी 8 तारखेपर्यंत असाच पावसाचा जोर राहणार आहे. आणि 9 तारखेच्या नंतर मुंबईला देखील सूर्यदर्शन घडणार आहे, पुण्याला देखील सूर्यदर्शन घडल, कोल्हापूरला घडल, नाशिकला घडल. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 9 तारखेच्या नंतर हे पावसाचा जोर ओसरणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी आणि जनतेने हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातली परिस्थिती बघता राज्यामध्ये काही भागामध्ये आज बरेच भाग सुटलेला आहे. तर त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आज म्हणजे पुण्याकडे पाऊस जोरात सुरुवात झाल्याच्या नंतर बारामती एरिया 2, तसेच बीड जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूरचा इकडं उत्तर सोलापूर, त्याच्यानंतर ह्या भागामध्ये आज बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. सांगलीकडे देखील जोरदार पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. फक्त सोलापूर जिल्ह्याचा म्हणजे दक्षिण भाग थोडा राहील, आजच्या थोडा कमी राहील, पण त्याच्यात देखील दक्षिण सोलापूरला उद्याच्याला पाऊस पडेल आणि त्यांच्या देखील पेरण्या होतील, ही अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, अहिल्यानगर आज दुपारनंतर 2:30च्या नंतर इकडे देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणखीन 2 दिवस म्हणजे मराठवाड्यात देखील पाऊस असणार आहे. म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, मराठवाड्यात देखील आज दुपारच्या नंतर चांगला जोराचा पाऊस सुरुवात होईल. आणि 2 दिवस म्हणजे आज 6, 7 आणि 8 म्हणजे आणखीन 3 म्हणजे आजचा 1, उद्या 3 दिवस. 8 तारखेच्या नंतर मराठवाड्यातले देखील पावसाचा जोर उसरणार आहे. 9 तारखेला मराठवाड्यात चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे. म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. ज्यांची कोणाची पेरणी राहिली असेल, जर जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ शकता. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर विदर्भाकडे पूर्व विदर्भाकडे आजच म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडे आज देखील पाऊस सुरू आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन 2 दिवस 6 आणि 7 आणखीन 2 दिवस तिकडे विदर्भात पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली या परिसरामध्ये आणखीन 2 दिवस म्हणजे 6, 7